संस्कृतीच्या 18व्या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या वेळी समाजात महत्त्वपूर्ण कार्य करून योगदान देणाऱ्या व्यक्तींना कर्नाळा रत्न व कर्नाळा भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना कर्नाळा भूषण आणि कर्नाळा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते। अवघ्या पंचक्रोशीत बहुचर्चित व बहुप्रतिष्ठित असलेल्या कर्नाळा भूषण पुरस्काराचे वितरण शुक्रवारी 18व्या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या मुख्य व्यासपीठावर दिमागदार सोहळ्यात करण्यात आले। साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले। यावेळी कर्नाळा महोत्सवाचे जनक माननीय आमदार विवेक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, तालुका चिटणीस नारायण शेठ घरत आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा आम्हाला अभिमान वाटतो असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या। कर्नाळा भूषण आणि कर्नाळा रत्न ज्यांना या ठिकाणी प्रदान केलेला आहे त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ते अभिनंदन करत असतानाच त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढं तुम्ही चांगलं काम केलेलं आहात, भविष्यामध्ये याच्यापेक्षाही चांगलं काम तुमच्या हातनं घडेल अशा प्रकारचा विश्वास मला निश्चितपणे वाटत आहे। डॉक्टर भुसारे असतील, प्राजक्ता अंकोलकर असतील, अजिंक्य पाटील, पंढरीनाथ पाटील, अजित पाटील, कुमार ठाकूर, सद्दा माळी, एसके सकसर, ललिता सिंह, दयानंद मोकल, आमचे सहकारी सय्यद उस्मानी, हरिश्चंद्र ठाकूर आणि केअर ऑफ नेचरचे सन्माननीय राजीव मुंबईकर। कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी गेली 18 वर्ष अशा प्रकारचे पुरस्कार देत असते। पण मला अभिमान आमच्या या पुरस्कार कमिटीचा अशासाठी आहे, कधीही ते कोणीतरी सुचवलंय, कोणीतरी आग्रह केलाय म्हणून त्याला पुरस्कार कधीही देत नाही। 100% मेरिटवरच दिलं जातं। यावेळी केअर ऑफ नेचरचे राजू मुंबईकर यांना कर्नाळा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच शिक्षण क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे पंढरीनाथ नामदेव पाटील, आंतरराष्ट्रीय द्वैकांडोपटू प्राजक्ता अंकोलेकर, साहित्य क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे प्रख्यात गझलकार AK शेख, कला विश्वातील निष्णात बहुगुणी व्यक्तिमत्व सईद उस्मानी, संगीतात नैपुण्यता मिळवणारी श्रद्धा माळी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील डान्सर अजिंक्य पाटील, पत्रकार अजित पाटील, डॉक्टर दत्तात्रय भुसारे, काव्य तज्ञ हरिश्चंद्र ठाकूर, कला क्रीडा सांस्कृतिक पर्यावरण व गिर्यारोहण क्षेत्रात पारंगत भरत ठाकूर, आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडापटू श्रीमती ललिता सिंग, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे दयानंद मोकल यांना कर्नाळा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले।